प्रथम आपण जवळा गरम करून घेणार आहोत. थोडासा परतून घ्यायचा आहे तो. हा बघा परतलेला जवळा. आता याच्यात आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी. 10 मिनिटं जवळा मुरू द्यायचं पाण्यामध्ये. नंतर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. आता लंगडीमध्ये तेल घातलेले आहे 2 चमचे मी. तेल गरम झाल्यावर कांदा घातलेला आहे. कांदा परतून घ्यायचा आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला मध्ये चीर दिलेल्या 2 मिरच्या टाकायच्या आहेत. आता यात टोमॅटो घातलेला आहे. आता मी मसाले घालते. पहिली हळद घातलेली आहे पाव चमचा, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर आणि परतूया आपण. आता त्यात भिजत ठेवलेला जवळा घालत आहोत. असा पिळून घ्यायचा. बघू शकता हा 10 मिनिटं भिजत ठेवला होता आपण. पिळून घ्यायचा आणि मग लंगडीमध्ये घालायचा. सुकी सुकट भाकरी बरोबर, तांदळाच्या चपाती बरोबर अतिशय छान लागते. आपण झाकण ठेवणार आहोत त्याच्यावरती आणि त्यात पाणी. ताटामधलं पाणी आपल्याला सुकटमध्ये सोडायचं आहे. आता परत झाकण ठेवलेलं आहे मी आणि आता आपल्याला कोकम घालायचे आहेत. 2 भाग केलेत कोकमाचे आणि ते घातलेलं आहे. एकच कोकम घातलेला आहे मी. चवीप्रमाणे मीठ जरा कमीच घाला कारण सुकी मच्छी आहे ही. जवळा परतून परत एक दणदणीत वाफ आणायची आपल्याला. झाकण ठेवूया. झाकण काढलेलं आहे मी. बघू शकता तुम्ही. कोथिंबीर घालूया. गॅस बंद केलेला आहे मी. आता आपण काढून घेऊया.